नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये। 2-3 दिवसात आता मला गावाला जायचं आहे, कारण की माझ्या चुलतीचं लग्न आहे आणि लग्नाला जाण्याआधी मी कोणकोणती पूर्वतयारी केली तोच ब्लॉग आता मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। लग्न आहे म्हटल्यावर मग उत्कर्षसाठीही मी मीशोवरून छान असा ड्रेस मागवला आहे आणि उत्कर्षला हा ड्रेस आवडला की नाही ते तुम्हाला त्याच्या एक्सप्रेशनवरून समजलंच असणार। उत्कर्षला काही हा ड्रेस आवडला नाही, मला मात्र हा ड्रेस आवडला, त्यामुळे मग हा ड्रेस काही मी रिटर्न केला नाही आणि म्हटलं जबरदस्तीने वगैरे त्याला मी थोडा वेळ का असेना हा ड्रेस घालूनच देईल असा विचार मी केलेला होता। परंतु तो आता लग्नात ड्रेस घालतो की नाही तो त्याच दिवशी आपल्याला समजेल। आणि ही साडी मी माझ्या मम्मीसाठी मागवली आहे। लग्नानंतर व्हायचं असं की मम्मीच्या ज्या काही चांगल्या साड्या असायच्या त्या मी घेऊन यायची आणि मम्मी ही मला आनंदाने देऊन टाकायची। आणि हा माझा स्वभाव म्हणजे माझा स्वार्थीपणा होता की माझा बालिशपणा होता हेच मला समजत नाही आणि त्याचाच पश्चाताप म्हणून आपणही त्यांच्या आवडीनिवडी जपल्या पाहिजे याच विचाराने मग मम्मीला मी एक साडी घेऊन दिली। आणि लग्नाला जायचंच होतं तर मग केसांनाही थोडीशी मेहंदी लावून घ्यायची होती आणि केसांना मेहंदी लावायचीच आहे तर म्हटलं चला थोडंसं केसांना पोषणही भेटलं पाहिजे। त्यामुळे मग मेहंदी भिजवण्याच्या पाण्यामध्ये मी कढीपत्ता, जास्वंदाची पानं, फुलं आणि एक कांदा चिरलेला, त्यामध्ये थोडेसे मेथीदाणे आणि थोडी चहापत्ती असं सगळं पाणी मी उकळवून घेतलं आणि ते थंड झाल्यानंतर मग गाळून घेतलं आणि ह्याच पाण्याने मग आता मी मेहंदी भिजवून घेणार आहे। आणि भावनगरची जी गुजराती मेहंदी आहे तीच मग आता मी भिजवायला घेतलेली आहे। मेहंदी भिजवण्यासाठी मी लोखंडाची जी कढई आहे तिचा यूज करत आहे आणि त्यानंतर मग केसांना मेहंदी वगैरे लावून घेतली आणि त्यानंतर मग लगेचच स्वयंपाक वगैरेही बनवून घेतला आणि मग जेवणं वगैरे आटोपली आणि भांडे वगैरेही छान असे स्वच्छ करून घेतले। आणि त्यानंतर मग सरांचा 25 एप्रिलला बड्डे असल्यामुळे सरांसाठी मी एक टी-शर्ट मागवलेला होता आणि 25 एप्रिलला बहिणीची हळद असणार आहे, त्यामुळे मग तो टी-शर्ट मी आधीच मागवून घेतला। टी-शर्टची क्वालिटी खूपच छान आहे आणि अजून एक दुसरं पार्सलही आज मला रिसीव झालेलं आहे। आणि लग्न आहे म्हटल्यावर देणे घेण्याच्या साड्याही लागतात, त्यामुळे मग त्या साड्याही छान अशा मला आज रिसीव झालेल्या आहे आणि छान त्यांची क्वालिटी आहे। त्यानंतर मग ज्या साड्या मला गावाला घेऊन जायच्या होत्या त्या साड्या आता मी प्रेस करायला घेतलेल्या आहेत। रात्रीची जेवणं वगैरे आटोपल्यानंतर भांडे वगैरे आवरून झाल्यानंतर मग मी हे सगळं प्रेस करायला घेतलेलं आहे। आज जर सगळ्या साड्या मी प्रेस करून घेतल्या तर उद्या मला व्यवस्थित अशी सगळी बॅग पॅक करून घेता येईल या हिशोबाने मग आज उशिरापर्यंत मी सगळ्या साड्या प्रेस करून घेतल्या। आणि मी साड्या प्रेस करत होती तिथपर्यंत तर सृष्टीला झोपही लागून गेलेली आहे। आणि फायनली ज्या साड्या मला गावाला घेऊन जायच्या आहेत त्या साड्यांची प्रेसही करून झालेली आहे। आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आता मी बॅग पॅक करायला घेतलेली आहे आणि कपाटातले जे कपडे मला गावाला घेऊन जायचे आहेत ते काढत असताना मग कपाट थोडासा अस्तव्यस्त झालेला होता, त्यामुळे मग आधी तो सगळा कपाट छान लावून घेतला आणि त्यानंतर मग मी छान अशी सगळी बॅग पॅक करायला घेतलेली आहे। आणि माझ्या साड्या मी प्रेस करून घेतलेल्या होत्या त्या साड्या मी साड्यांचं जे काही पाऊच येतं त्याचमध्ये ठेवून घेणार आहे, कारण बॅग माझी थोडीशी लहान असल्यामुळे मग त्यामध्ये इस्त्री खराब होऊ शकते, त्यामुळे मग असं पाऊचमध्येच मी ते लावून घेतल्या। आणि त्याच्यानंतर मग आता उत्कर्ष आणि सृष्टीची बॅग मला पॅक करायची आहे आणि त्याच्यामुळे मग सगळा असा त्यांचा कपड्यांचा पसारा मी काढून ठेवलेला आहे। माझ्या साड्यांची पॅकिंग तर झालेली आहे, आता त्यांचे सगळे कपडे शॉर्टिंग करून मग मी छान अशी बॅगही भरून घेतली। आणि सर आमच्याबरोबर येणार नाही आहेत कारण सरांना अजून काही सुट्ट्या लागलेल्या नाहीत आणि त्याचमुळे मग सरांची बॅग काही मी पॅक केली नाही। आणि पप्पांनी जी काही नवीन गाडी घेतलेली आहे तो ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केलाच आहे, तर मग त्याच गाडीने पप्पा मला उद्या घ्यायला येणार आहेत। त्याचमुळे मग आज रात्रीमध्ये जेवढी कामं मला आवरता येतील तोच
आवरण्याचा मी प्रयत्न करत आहे। सुट्ट्यांमध्ये पूर्ण सुट्ट्या आता गावालाच जाणार आहेत आणि तिकडनं आल्यानंतर मग मुलांची शाळा वगैरे ओपन होईल, त्यामुळे मग सगळी रद्दी मी आता काढायला घेतलेली आहे। आणि ज्या काही कामाच्या वस्तू होत्या मग त्या मी साईडला काढून ठेवल्या आणि ज्या काही वस्तू त्यांना लागणार नाहीत मग त्याही साईडला काढून ठेवल्या। हा पसारा काढत असताना रात्रीचे 11 11:30 वाजलेले आहेत आणि डोळ्यात झोपही येत होती, परंतु उद्या मला अजिबात वेळ नसणार आहे, त्याच्यामुळे मग आज रात्रीमध्येच मला हे काम पूर्ण करून घ्यायचं होतं। आणि हा पसारा आवरत होती तेव्हाच मला मग सृष्टीची ही ड्रॉइंग बुक मला भेटली आणि तिने केलेली ड्रॉइंग आता मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। सृष्टीला ड्रॉइंग वगैरे काढायला खूपच आवडतं, त्यामुळे मग अशी काही ना काही ती चित्र काढतच राहते। त्यानंतर मग एका पिशवीमध्ये मी उत्कर्षचे सगळे बुक वगैरे पॅक करून ठेवले आणि त्याच्यानंतर मग ज्या काही नोट्स वगैरे मी काढून ठेवलेल्या आहेत मग त्या नोटबुका बाहेर काढल्या आणि जे काही गोष्टीची पुस्तकं वगैरे आहेत तेही मी साईडला काढून ठेवले। सृष्टीचे कलर, कंपास पेटी, पाऊच वगैरे मी एका ड्रॉवरमध्ये छान असे ऑर्गनाईज करून ठेवले आणि त्याच्यानंतर मग जी काही रद्दी मला द्यायची होती मग ती एका पिशवीमध्ये मी भरून घेतली। गावाहून आल्यानंतर बरीच अशी कामं निघत असतात, कारण की घर पॅक असल्यामुळे मग बरीच अशी धूळ झालेली असते आणि त्याचमध्ये मग हा पसाराही जर बाकी राहिला तर मग जास्त लोड येऊन जातो, त्यामुळे मग गावाला जाण्याआधी मग मी हे सगळं आवरून घेतलं। आणि दुसऱ्या दिवशी मग पप्पा ते मला घ्यायला आलेले होते, त्यामुळे मग छान अशी गाडीची पूजा करून घेतली। आणि ही एक गाडी नसून ही माझ्या मम्मी पप्पांच्या कष्टाचं फळ आहे आणि उत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती होत राहो हीच सदिच्छा। पप्पांनी गाडी घेतली तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। पायी प्रवास करण्यापासून तर स्वतःची गाडी घेण्यापर्यंतचा प्रवास हा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तर तो जर अजून बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा। आणि गाडीची छान अशी पूजा झाल्यानंतर मग आम्ही सर्वांनी जेवणं वगैरे केली आणि त्याच्यानंतर मग लगेचच मग गावाला जायला निघालो। गाडीवर छान असं मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे, त्याच्यानंतर मग त्याच्यावर हळद कुंकू अक्षता वाहून छान अशी त्याची पूजा करून घेतली। त्याच्यानंतर त्याच्यावर एक फूल वाहिलं आणि त्याच्यानंतर मग पप्पांचंही छान असं मी टिळा वगैरे लावून औक्षण करून घेतलं आणि उत्कर्षही होता, त्याच्यामुळे मग त्याचंही मी छान असं औक्षण करून घेतलं। गावाला येण्यापूर्वी जी काही पूर्वतयारी मी करून घेतलेली होती तीच आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि इथे मी माझा ब्लॉग संपवते। भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या एका लाईकने मला मोटिवेट करा आणि तुम्ही कोणत्या ठिकाणाहून माझा व्हिडिओ बघताय तेही मला कमेंट थ्रू कळवा। भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, तिथपर्यंत काळजी घ्या।